पश्चिम घाट रांगेत सत्तरी तालुक्याच्या माथ्यावरील वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा विध्वंस सुरू झालाय। वाघेरी डोंगरावर पर्यावरणीय पर्यटन प्रकल्पाच्या नावानं कोणत्याही परवानग्या न घेता नियमांचं उल्लंघन करत हा सगळा प्रकार चाललाय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सत्तरी तालुक्याच्या माथ्यावरील वाघेरी डोंगर हा पश्चिम घाट रांगेतील अतिसंवेदनशील असा पर्यावरणीय हॉटस्पॉट। वाघेरी डोंगर हा जरी खाजगी मालकीचा असला तरी तिथं पर्यावरणाला हानी पोहोचवणारं कोणतंही काम करण्यास बंदी आहे। ह्याचं कारण म्हणजे म्हादई अभयारण्याच्या बफर झोनमध्ये ह्या डोंगराचा समावेश होतो। मात्र वाघेरीच्या जमीन मालकांनी हा डोंगर परप्रांतीयांना विकला। एकूण 7 जणांना हा डोंगर विकल्याची माहिती मिळते। काही महिन्यांपूर्वी वाघेरी डोंगराच्या माथ्यावर जंगलाचा विध्वंस करून रस्ते केल्याचं वृत्त गोवन वार्ता लाईव्हने प्रसिद्ध केलं होतं। त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावाही घेतला होता। मध्यंतरीच्या काळात हे काम स्थगित करण्यात आलं होतं, मात्र आता पुन्हा त्याला सुरुवात करण्यात आली आहे। आता वाघेरीच्या पायथ्याशी मोठी वृक्षतोड सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाघेरी डोंगरावर जी जमीन विक्री करण्यात आली आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगर कापणी आणि वृक्षतोड करत कच्चे रस्ते तयार करायचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याचप्रमाणे पुढील रस्त्यांचं काम करण्यासाठी दगडांचे ढीगही मारण्यात आले आहेत। केरी गावसवाडा येथून ह्या डोंगराची सुरुवात होते। गावसवाड्यावरून काही अंतरावर वाघेरीच्या जमिनीची विक्री झालेल्या ठिकाणी वर डोंगरावर जाण्यासाठी वृक्षतोड आणि डोंगर कापणी करून रस्ते बनवणं सुरू आहे। 4 विविध दिशेने हे रस्ते बनवले जात आहेत। असे रस्ते बनवण्यासाठी स्थानिक पंचायत व नगर नियोजन खात्याची परवानगी आवश्यक असते, पण संबंधितांनी तशी परवानगी घेतलेली नाही। एकूण वाघेरी डोंगरावरील हा अंधाधुंद कारभार पर्यावरण अभ्यासकांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरतोय। आता ही सगळी नाटकां ही जरी कोण पळयली जाय तर ही सगळी नाटकां आसात आणि ह्या नाटकाच्या फाटल्यान वायट दिसता अशें की ज्यांच्या नांवान ही वाघेरी आसली ते सहजपणे विकूंक काडटात आणि विकतात। म्हणजे वेस्टर्न घाटच्या एरियेतलो सगळ्यात डोंगर जो आसलो सगळ्यात उंच टेकडी ती आता थंय उरची ना। थंय वेगवेगळ्यो एक्टिविटीज जातल्यो। फॉरेस्ट डिपार्टमेंटान कसलीच परवानगी दिवंक ना, तेंच्या कडल्यान परवानगी घेवंक ना, TCP कडल्यानय परवानगी घेवंक ना। अशी सगळ्यो परवानगी न घेता थंयसर तेंचें काम चालू आसा रस्तो तयार करपाचें। थंयसर तेंच्यांनी व्हडली मशिनरी येयल्ली आसा, शॉवर येयल्ली आसा कटींग करपा खातीर, आनी तितून तेंच्यांनी ते आजोबाचें देवूळ आसा तेच्या फाटसून थंयसर ते सगळे फॉरेस्ट तेंचीच एरिया पडटा ती तितून ते सगळे रस्तो तयार करपाचें काम चालू दवरलेलें आसा। आतां इतर सांगपाची कांय गरज ना। राजकीय वरदहस्त आसल्या शिवाय अशी प्रायम जागा जे आमचे गोंयचें भूषण आसा, वाघेरी म्हणून गोंयचें भूषण आसा, ती अशी विकली वयता आनी तडकाफडकी अश्यो झोपड्यो उबे रावतात, कळ्ळें। ते आनी ताका कसलीच परवानगी ना आनी दुसरी तिसरी ना पंचायतीची ना TCPची ना फॉरेस्टाची कसली परवानगी, पण तरी आसतना हें घडटा हेचो अर्थ राजकीय वरदहस्त आसा म्हणूनच घडटा ना।
नाल्यार आमचे बारीकशें कितें आसलें जाल्यार तेका रोखडी नोटीस येतली शोकस नोटीस. पयलीं सुरवातीक फॉरेस्टान आपली गेट तांकां वापरपाक दिली. थंयसून तेंच्यांनी रस्तो केलो वयर पर्यंत वचपा खातीर. ती पयली फॉरेस्टाची चूक. तेंच्यांनी गेट ओपन करून तांकां परवानगी दिली. ती गेट ओपन जाली फॉरेस्टाची हाचो अर्थ त्याच्या फाटल्यानय राजकारणी आसात. आनी वायट दिसता ते की आतां हें प्रकरण सुरू जालें इलेक्शनचे निकाल जाल्या नंतर, इलेक्शनचो निकाल जावच्या पयलीं. पण ही सगळी राणे मंडळी जमीन विकल्या ती सगळी राणे मंडळी जास्त आसा भितर. एकच कोंकणी आसा तो दुसरो आसा. पण हांकां आशिर्वाद आमच्या राजकारणान ज्यांच्यांनी सत्ता भोगली तेंचो आसपाकूच जाय. तेय बी राणे मंडळी तेंचो आसपाकूच जाय. आनी त्याच्या शिवाय इतके धाडस कोणूच करचो ना. इतके धाडस कोण करचो ना 70 तरी निदान. खाजगी जंगल क्षेत्र म्हणून अधिसूचित केलेले आहे. अशा जंगलामध्ये कोणत्याही प्रकल्पाच्या नावाखाली जंगलतोड करण्यासाठी पूर्ण मनाई आहे. परंतु असे असताना या डोंगरावरती कोविड-19च्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलाचा ऱ्हास जो आहे तो निदर्शनास आलेला आहे. आणि त्या ठिकाणी जो जंगलाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे त्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या 70 बऱ्याच गावांचं भवितव्य जे आहे हे बिकट बनलेलं आहे. कारण आपण 70 यापूर्वीच्या भूस्खलनाच्या गोष्टी दुर्घटना जर लक्षात घेतल्या तर अशा प्रकारच्या दुर्घटना या परिसरात उद्भवू शकतात. जलसंपादन करण्याची जी क्षमता आहे ही संपदा एकंदर संकटामध्ये सापडणार आहे. आणि यासाठी गोवा सरकारने या ठिकाणी जो जंगलाचा ऱ्हास चालू आहे तो थांबवण्यासाठी ताबडतोब कायदेशीर पावले उचलली पाहिजे. वन खात्याने या संदर्भात पाहणी करून जर हे सगळं रोखलं नाही तर निश्चितपणे त्याचे दुष्परिणाम जे आहे ते 70लाच नव्हे तर गोव्याला भोगावे लागतील. सत्तरीतील वाघेरी डोंगराचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. पण त्यात एक गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे ज्या प्रमाणात लोकांकडून ह्या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त होणं किंवा त्यांनी व्यक्त होणं गरजेचं होतं ते अजूनपर्यंत होताना दिसत नाही आहे. पर्यावरण अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे वाघेरीवरील जो विध्वंस सुरू आहे त्या विध्वंसाचा फटका हा 70 तालुक्यातील अनेक गावांना भविष्यात बसू शकतो यात काहीच दुमत नाही. पण दुसऱ्या बाजूला हा जो विषय आहे त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण गोवा राज्यावर देखील पडताना भविष्यात दिसू शकतो. एका बाजूला बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानग्या न घेता डोंगर कापणी आणि जी वृक्षतोड सुरू आहे ती बघितली तर या सर्व प्रकरणात राजकीय नेत्यांचा वर्दहस्त आहे हे सांगायला कोणी ज्योतिषाची अजिबात गरज नाही. आता पुन्हा वाघेरीच्या पायथ्याशी ज्या बेकायदेशीरपणानं अंधाधुंदी सुरू आहे ती अंधाधुंदी जर वेळीच रोखली गेली नाही तर भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम हे सर्वांना दिसू शकतात. पण तोपर्यंत वेळ गेलेली असेल. पर्यावरण अभ्यासकांनी त्यांनी मिळवलेल्या माहितीप्रमाणे आणि RTIच्या माहितीद्वारे त्यांना जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे ही जी वृक्षतोड किंवा डोंगर कापणी करून रस्ते करणं सुरू आहे त्यासाठीच्या ज्या काही आवश्यक परवानग्या घेणं बंधनकारक आहे त्या कोणत्याही परवानग्या या घेण्यात आलेल्या नाहीत. वाघेरी ही फक्त 70ची शान आहे असं नाही तर संपूर्ण गोव्याची ही शान आहे. हा पश्चिम घाटातील एक बायोडायव्हर्सिटिकल हॉटस्पॉट असा डोंगर आहे. पण एकंदरीत पर्यावरणाच्या आणि पर्यावरण प्रकल्पाच्या नावाखाली जी बेधुंद अंधाधुंदी वाघेरीच्या पायथ्याशी आणि वाघेरीच्या डोंगरावर सुरू आहे ती जर आपण बघितली तर खरोखरच हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. सरकारी यंत्रणा सरकारी खाती या सर्व प्रकारावर आता तरी कोणती कारवाई करतात का हे पाहावं लागेल. अन्यथा जो विध्वंस भविष्यात होऊ घातलाय तो पाहणं अत्यंत चिंताजनक
आणि गंभीर असाच असणार आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह विनायक सामंत, गोवन वार्ता लाईव्ह.